संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारांनी एकाच कारनं प्रवास केलाय। जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना नेत्यांची बैठक झाली। अंतर्गत वाद मिटला असं शिवसेना नेत्यांनी स्पष्टच केलंय। जिल्हा बँकेत अर्ज भरण्यासाठी शिवसेनेचे नेते आता बँकेमध्ये दाखल झाले। अंतर्गत वाद विसरून सर्वच नेते आता एकत्र अर्ज भरण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत अविनाश कानडे जोडले गेलेले आहेत। अविनाश, आपण पाहतोय की आता अर्ज माघारी घेतला आणि त्यानंतर या बँकेसाठी सत्तारांच्या मुलांनी आता अर्ज भरला होता। आता सत्तारांनी त्यांनी एकाच कारमधनंही प्रवास केलेला आहे। निश्चितच एकूण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यावेळेस पासून अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील मतभेद किंवा एकमेकांवर नाराजी समोर आलेली होती। उघड हे नेते एकमेकांवरती बोलत होते। मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी जो उमेदवार देण्यात आला होता त्यावरून अब्दुल सत्तार यांच्या मुलाने देखील अर्ज दाखल केला होता आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व नेत्यांना मुंबईत बोलावून घेतलं आणि एक बैठक झाली। त्यानंतर मात्र या नेत्यांचं एकोप्याचं दर्शन छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं। एवढंच नव्हे, खासदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात सर्व शिवसेना नेत्यांची एकत्रित बैठक झाली आणि त्या ठिकाणून ज्यावेळेस जिल्हा बँकेचा अर्ज भरायचा होता, जिल्हा बँकेत यायचं होतं, त्यावेळेस पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांनी एकाच गाडीतून प्रवास केला। गाडीतून प्रवास केल्याच्या नंतर अभी हम एक साथ साथ आहे अशी प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली। तर अंतर्गत मतभेद दूर झाले असून आता यापुढचं राजकारण एकोप्याने करणार आहोत आणि एकनाथ शिंदे यांचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि तो आदेश घेऊनच आम्ही एकत्र यानंतर प्रवास करणार आहोत असं देखील सांगितलंय। तर आपण जर बघितलं तर आता संपूर्ण नेते जे शिवसेनेचे नेते आहेत ते जिल्हा बँकेत दाखल झाले। तर विशेष म्हणजे भाजपाचे अतुल सावे हे देखील जे मंत्री आहेत ते देखील जिल्हा बँकेत हजर आहेत आणि शिवसेनेचे अर्ज असेल, काल भाजपाने देखील अर्ज दाखल केले होते आणि आज परत आता शिवसेना देखील अर्ज दाखल करतात। मागे घेईपर्यंत कसे कसे समीकरण बनतात त्यानुसार अर्ज माघारी घेऊ, मात्र दोन्ही पक्षाकडून एकत्र लढण्याचीच इच्छा आहे असं सांगितलं जाते। मात्र दोन्ही पक्षातील मतभेद जे आहेत ते अजूनही समोर येताना दिसतात, कारण दोन्ही बाजूने तेवढ्याच ताकदीचे अर्ज, कारण एकीकडे अब्दुल सत्तार यांच्या मुलाने अर्ज दाखल केला तर खासदार संदीपान भुमरे यांच्या मुलाने देखील अर्ज दाखल केला तर दुसरीकडे सावे आहेत। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहिती।